थोड्याच वेळात महाराष्ट्रात पावसाचा तुफान कहर पाहायला मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आलेला आहे। मान्सूनने महाराष्ट्राच्या दारात दमदार एंट्री केलेली असून पुढील काही तास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने तब्बल 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे। आकाशात काळे ढग दाटून आलेले आहेत, विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत। हवामान तज्ञांच्या मते मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम कोकणातून मोठी बातमी समोर येते। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। पुढील काही तासात या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। मुंबईकरांसाठी ही मोठी अपडेट आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झालेलं असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही भागात अचानक जोरदार सरी सुद्धा कोसळू शकतात। मध्य महाराष्ट्रातही मान्सून पूर्व सरींचा जोर वाढताना दिसत आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। मराठवाड्यातही हवामानाचा रंग बदलत आहे। बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला असला तरी आता पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही ढगांची गर्दी वाढली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो। आणि विदर्भाबाबत बोलायचं झालं तर सर्वाधिक धक्कादायक अंदाज याच भागासाठी आहे। नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। एकंदरीतच महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे, कारण मान्सूनने राज्यात अधिकृत आगमन केलेलं आहे। पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे। मात्र या पावसासोबतच वीज पडणं, झाडं कोसळणं आणि वादळी वाऱ्यांचा धोका देखील असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं, कारण पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आकाशात जमलेले काळे ढग आता कधीही बरसू शकतात आणि थोड्याच वेळात तुफान पाऊस महाराष्ट्रात दमदार हजेरी लावू शकतो। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।